शहरात जुने बस स्टँड येथे जुन्या वादातून भरदिवसा योगेश चोपडे या तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्याने शहरासोबत तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही धक्कादायक घटना रविवारी 14 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील जुन्या बस स्थानकासमोर घडली. योगेश चोपडे उर्फ डॉन हा दुचाकीवरून राहुरी शहरातून राहुरी खुर्दच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वाराने अक्षय नामक तरुणाने अचानक हल्ला चढवला. धारदार हत्याराने केलेल्या या हल्ल्यात चोपड्याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत असलेल्या डॉनला तात्काळ स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे आणि यांनी त्वरित पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना कळवलं. देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केलं. दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा शहरात रंगली असून या काळात या प्रकरणामुळे आणखी मोठा संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक संजय ठेंग यांची बदली होऊन रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारला असताना मागील महिनाभर झालेले 3 खून आणि गंभीर हल्ल्यात 1 जखमी असे गुन्हे झाले असता आज भरदिवसा झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे राहुरीत भीतीचं सावट पसरलं. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. मी ना राहुरी पुणे घराकडे चाललो होतो. मागून आहे ना अक्षय गोपाळे, अक्षय गोपाळे आणि चालवलं दुसरा पोऱ्यात कोणतरी, त्याचं नाव नाही माहिती. मागून दोघं जण आले. माग अक्षय गोपाळे उतरला, गाडी आडी मारली मला. मारल्यानंतर उतरल्यानंतर चॉपर काढलं आणि तुला सुरू झाला मारायला मला. मी गाडी होती माझ्याकडे, गाडी सोडली आणि त्याला धारायला गेलो. धारायला गेल्यानंतर इथं दंडाला ते चॉपरचा वार झाला. परत दुसरा वार गेला तर इथं म्हणजे इथं डोळ्यावर पिवीस लागला आणि एक बारगडीला एक लागला आणि त्याच्यात परत धारायला गेलो तर म्हणजे त्याला हे करायला लागलं. तो पळाला, माझी दिसतो पळाला, नांद रोडला पळाला. त्याला पोरं न्यायला आलं 2 जण कोणतरी, एक तर 2 जण तिकडून आले नांद रोड. हां, आणि त्याच्यात सांगता तो पळून गेला. पोरं तिथं पब्लिक वाळायला घेऊन गेली.